नानो मोबाईल इचलकरंजी। मोबाईल डिस्प्ले ग्लास चेंज फक्त 399 रुपयेमध्ये। कोणत्याही मॉडेलचा डिस्प्ले ग्लास बदलून मिळवा। परफेक्ट फिनिश, क्वालिटी वर्क, फास्ट सर्व्हिस, कमी खर्चात उत्तम काम। पत्ता बँक ऑफ महाराष्ट्र समोर एसटी स्टँड जवळ इचलकरंजी। इचलकरंजी शहरात तरुणाचे अपहरण करून त्याचा क्रूर खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सुहास सतीश थोरात, वय 19, राहणार भोनेमाळ, याचा मृतदेह कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील देवचंद कॉलेजच्या पाठीमागील ओढ्यात पहाटेच्या सुमारास आढळून आला। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। फिर्यादी सतीश बळीराम थोरात, वय 50, यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ओंकार अमर शिंदे, ओंकार कुंभार, दोघे राहणार लिगाडे मळा आणि एक अल्पवयीन असा तिघांनी मोटरसायकल रिपेअर करायची आहे असा बहाणा करून सुहासला जबरदस्तीने घेऊन गेले। मुलाच्या जीविताला धोका असल्याची भीती वाटत असल्याने त्यांनी तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली। दरम्यान पोलिसांनी सुरू केलेल्या शोध मोहिमेदरम्यान पहाटेच्या सुमारास देवचंद कॉलेज मागील ओढ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला। तपासात हा मृतदेह सुहास थोरात याचाच असल्याची खात्री पटली। प्राथमिक तपासात हा खून असल्याचे स्पष्ट झाले असून शरीरावर गंभीर दुखापतीचे, मारहाणीचे ठसे आढळले आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी विशेष पथके स्थापन करून आरोपींचा शोध सुरू केला। तिघेही संशयित सध्या पोलिसांच्या ताब्यात असून अपहरणापासून खुनापर्यंतची संपूर्ण घटना तपासात उलगडत आहे। सुहासला कुठे नेण्यात आले, खून का आणि कसा करण्यात आला, यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास वेगाने सुरू आहे। या निर्घृण खुनामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे। तरुणाचे अपहरण आणि जीव घेण्यामागील कारणावर अनेक तर्कवितर्क सुरू झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। MS51 न्यूज करिता मुबारक शेख।